चला वेदांत यायचंय वर आपण. मी देवेंद्र ठाकूर देवेंद्रला विनंती करतोय की आपण स्टेजवर यायचं आहे. त्यांच्याच शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देणार आहोत. देवेंद्र ठाकूर आपण वर या. वेदांत पाटील ठरतोय त्या मॅचचा हिरो आणि मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले जात आहे. देवेंद्र ठाकूर यांच्या शुभ हस्ते एक आकर्षक ट्रॉफी आणि एनपी स्पोर्ट्स नितीन वारे अँड परिवार यांच्या वतीनं, नितीन वारे अँड कंपनी यांच्या वतीनं आपण एनपी स्पोर्ट्स गारमेंटची ही आकर्षक अशी जर्सी, सुंदर अशी जर्सी या ठिकाणी पाहत आहोत. थँक्यू नितीन वारे, धन्यवाद आणि अभिनंदन वेदांत पाटील. चला वालूया आपण मॅच क्रमांक 3. एका साईडला JMCC NY तर एका साईडला असेल आई जरीमरी नायरा 11. नाणेफेकीचा कौल झाला होता. हरिराम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली गेली आणि त्या नाणेफेकीचा विजेता ठरला तो म्हणजेच आई जरीमरी नायरा 11 हा संघ. आणि त्यांनी प्रथम शतरक्षण स्वीकारलंय आणि बॅटिंग करण्यासाठी प्राचारण केलं आहे JMCC NY या टीमला. चला आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. प्लीज उशीर करू नका. बघा इथे आयोजक आम्हाला कळवत आहेत. एकविरा मित्रमंडळ हे जे आयोजक आहेत एक्सर मान्सून लीगचे हे आयोजक आम्हाला कळवत आहेत की जर अशा प्रकारे उशीर होत राहिला तर आम्ही ज्या दुसऱ्या फेरीच्या मॅचेस आहेत ह्या 3-3 किंवा 4-4 ओव्हरच्या खेळवणार आहोत. त्याच्यामुळे प्लीज विनंती करतोय वेळ वाया घालवू नका, अन्यथा तुम्हाला 3 ते 4 ओव्हरच्या मॅचेस खेळाव्या लागतील या पुढील. JMCC NY या संघाचे मालक आहेत योगानंद पाटील म्हणजेच पिंट्या, नरेंद्र ठाकूर, योगेश पाटील आणि नितेश साळुंखे हे JMCC NY या टीमचे मालक आहेत. तर आई जरीमरी नायरा 11 या टीमचे मालक आहेत रणजित मात्रे आणि त्यांच्याच कन्या नायरा मात्रे. या त्या आई जरीमरी नायरा 11 या टीमच्या मालक आहेत. JMCC टीम आयकॉन एका साईडला आपण पाहिलं आपण तर मंदार किणी हा फर्स्ट आयकॉन आहे. त्यानंतर नितेश साळुंखे हा सेकंड आयकॉन JMCC NY या टीमचे आहेत. आघाडीची जोडी JMCC या टीमची मंदार किणी आणि कृतिक मात्रे ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. तर चला विनंती करतोय नायरा आपण प्लीज लवकरात लवकर शतरक्षण लावून घ्यायचं आहे. 5 ओव्हरची मॅच असते. रणजित मात्रे प्लीज विनंती करतोय वेळेकडे लक्ष द्या. शतरक्षण आपण त्वरित लावायचं आहे. त्यानंतर आपण चौथा सामना पाहणार आहोत. ऋत्विक चॅम्पियन आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल आई गावदेवी. ऋत्विक चॅम्पियन संकेत पाटील यांचा संघ असेल टीम मालक आहेत आणि आई गावदेवी नंदकुमार पाटील हे टीमचे मालक आहेत. हे दोन संघ तुम्हाला आमने सामने पाहायला मिळतील. चौथा सामना असेल. आज 8 मॅचेस होणार आहेत. आयोजकांनी आम्हाला या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की आजच्या दिवसामध्ये आपण 8 मॅचेस क्लिअर करणार आहोत. आणि थँक्यू अजित चव्हाण, धन्यवाद अज्जू. बघा पंचांना देखील थोडंसं आराम देणं गरजेचं आहे. तर विशाल नाईक सर थोडंसं विश्रांती घेत आहेत. त्यांच्या जागेवर अजित चव्हाण हे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक पंच म्हणून तुम्ही पाहू शकाल. थँक्यू पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतोय. चला चला प्लीज घाई करा. 5-5 ओव्हरच्या मॅचेस आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर 4-4 की 3-3 ओव्हरच्या मॅचेस हे आयोजक ठरवतील काय करायचं आहे. तुम्ही जर वेळ दिला तर आम्ही
नेक्स्ट मॅचेस म्हणजे पुढच्या ज्या मॅचेस आहेत त्या 4 किंवा 5 ओव्हरच्या खेळू शकतोय, पण वेळ हवा आहे आम्हाला. थोड्याच वेळात जेवणाची व्यवस्था होणार आहे. जय हनुमान मित्र मंडळ, महिला मंडळ आणि श्री देवेंद्र ठाकूर यांच्या वतीनं आज संपूर्ण जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानंतर ठाकूर कॅटरर्स यांच्याकडून उद्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मॅच ऑन. चला सामन्याला करूया सुरुवात. यावेळेस अपील केली गेली मैदानाच्या आतमध्ये आणि लेग बायचा इशारा पंच अजित कडून दिला जातोय. एका धावेनं मात्र लेग बायच्या स्वरूपात मात्र खातं उघडलं गेलंय, अकाउंट ओपन झालंय या ठिकाणी. नक्कीच JMCC या टीमचं मयूर पाटील. खरोखरच तो गावकप मी विसरू शकणार नाहीये. अप्रतिम आयोजन नियोजन केलं होतं त्या गावकपचं. अरे तसा आउट नाहीये रे, LB आउट आहे. LB आउट असा नियम आहे, पण तो जर तिथे LB नसेल तर पंच LB कसं त्याला देतील. कृतिक मात्रेने षटकार मारला. राहुल पाटील यांच्याकडून 200 रुपये दिले जातील. यावेळेस देखील खूप चांगली गोलंदाजी मयूर 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 खरोखर मालिकावीर हा किताब उठवला होता. पहिली मॅच मला वाटते गावकबूची होती. तन्मय पाटील कडून देखील 100 रुपये दिले जातील. कृतिकसाठी पारितोषिक आले. षटकार जर मारला तर मला वाटतं 300 रुपये मिळतील. खूप चांगली गोलंदाजी, काय परफॉर्मन्स केला होता मयूरनं. बॅटिंग बॉलिंग सगळ्या प्रकारे जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला होता. क्या बात आहे, क्या बात आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू टाकला होता. यष्टिरक्षक त्या ठिकाणी कमी पडले गेले. खूप चांगली गोलंदाजी, बाईच्या स्वरूपात फक्त सिंगल मिळेल. धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 2 धावा. खूप जबरदस्त गोलंदाजी. ॲज अ ओपनर बॅटर म्हणून देखील आपण मयूरला पाहिलं होतं, जो मला वाटतं फर्स्ट किंवा सेकंड गावकप जो होता त्या गावकप मध्ये. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे. कोण घेणार हा कॅच. स्वतः गोलंदाज मयूरनं प्रयत्न केला, थांबवलं होतं. शॉट मिड विकेटच्या त्या फिल्डरला त्या ठिकाणी की मला कॅच घ्यायचा आहे, तुला थांबायचं आहे, मात्र कॅच पर्यंत पोहोचू शकला नाहीये मयूर पाटील. खऱ्या अर्थानं पाहायचं गेलं तर शॉर्ट मिड विकेट फिल्डर असताना इथे मयूरनं प्रयत्न करणं कुठेतरी माझ्या मते तर चुकीचं होतं. त्या फिल्डरला ती संधी द्यायला हवी होती. मात्र मयूरचा कॉल होता की तुला थांबायचं आहे, मी कॅच घेतोय, आणि मात्र तो झेलपर्यंत मयूर पोहोचू शकला नाहीये. धावा झाल्या त्या म्हणजे 4 धावा. प्रयत्न चांगला केला गेला होता, फटका देखील फसला गेला होता. कृतिक आहेत त्या ठिकाणी स्ट्राईक एंडवर. ऑन साईडला मोठ्या फटक्यामध्ये तो या चेंडूला कन्वर्ट करायचं होतं, मात्र चेंडू हवेत खेळला गेला होता. धावा झाल्या ते 4. मयूर पुन्हा एकदा तयार. चेंडू टाकून झाले ते देखील 4. आणखीन एक वेगवान चेंडू शॉर्ट बॉल होता. आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेला, चेंडू थांबला गेलाय. जवळपास स्वतः मयूर चेंडूला उचलण्यासाठी जातोय. यावेळेस देखील फक्त आणि फक्त 1 धाव. धावा झाल्या आहेत त्या 5. मॅच तुम्ही पाहतायत जे NXT लाईव्ह या यूट्यूब चॅनल सोबत जुडलेले प्रेक्षक आहेत त्यांच्या माहितीसाठी हा जो आपण सामना पाहतोय JMCC NY वर्सेस आई जरीमरी नायरा 11 या 2 टीमच्या दरम्यान. आजच्या दिवसातील आपण हा 3रा सामना पाहतोय. ओव्हरऑल आपण आज संपूर्ण दिवसामध्ये 8 मॅचेस खेळणार आहोत आणि ही 3री मॅच आहे आजच्या दिवसातील. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू होता. चेंडूला फेकून दिलं गेलं होतं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. गणेश मात्र त्या ठिकाणी होते. अतिशय सुंदर कॅच टिपलाय गणेशनं आणि या ठिकाणी खेळ संपलाय. मिस्टर कृतिक मात्रे यांचा पहिला धक्का, पहिला फलंदाज बाद. मात्र काय कॅच घेतलाय, काय कॅच घेतलाय गणेशनं. खरोखर गणपती बाप्पांच्या नावानं आपण नेहमीच चांगल्या कार्याची सुरुवात करतोय. या ठिकाणी विकेट घेतली आहे ती गणेश मात्रे यानं. काय कॅच घेतलाय, अप्रतिम कॅच. यस नंदू पाटील.
नंदू पाटील यांच्याकडून 200 रुपये गणेश मात्रे यांना या कॅच साठी. खूप सुंदर कॅच, वेल डन गण्या. म्हणजे असं वाटलं होतं की चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल की काय, मात्र गणेश मात्रे नावाचे भिंत ओलांडणं थोडंसं अशक्य झालं त्या चेंडूला आणि तो मधल्यामध्ये चेंडू थांबवला गेला. खूप सुंदर कॅच आणि ज्या खेळाडूवर भरपूर पारितोषिकं लावली गेली होती षटकारासाठी, तोच खेळाडू कृतिक मात्रे मात्र डग आउट रिझन मध्ये. एक मोठा धक्का नक्कीच मी म्हणू शकेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी गावकप गाजवला याचा नामांकित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर अक्षय मात्रे, नामांकित खेळाडू. ॲज अ ओपनर देखील मी खेळताना अक्षयला पाहिलंय. वन डाऊनच्या माध्यमातून देखील अक्षय नेहमीच खेळलाय. नक्कीच एक चांगला बॅटर आहे अक्षय मात्रे यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर. वन ऑफ द ग्रेट प्लेयर अक्षय मात्रे. आणि अक्षयची ओळख एक म्हणायचं गेलं त्याच्या डोक्यावरची कॅप ही त्याची खास करून ओळख आहे. प्रत्येक क्रिकेटपटूची ओळख असते ही कॅप त्याची. नेहमीच आपण पाहिलं त्याच्या डोक्यावरती ती कॅप काही त्याची बदलत नाही आहे. यावेळेस बॅटर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, बॅटरच्या त्या बॉडीपासून लांब ठेवलं गेलं. पंच अजित यांच्याकडून व्हाईटचा इशारा येतोय. अवंतर धावेत नक्कीच भर पडेल. एकेरी धावेने संघ पोचला गेला आहे तो म्हणजेच JMCC 6 या धावसंख्येवर. नंतर दोन्ही संघांना रेडी राहायचं आहे. ऋत्विक चॅम्पियन आणि आई गावदेवी या दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनना रेडी राहायचं आहे. टीम कॅप्टन आले नसतील तर प्लीज त्यांना कॉल करून बोलवा. इनिंग संपल्यानंतर दोन्ही टीम कॅप्टन टॉस बॉक्समध्ये यायला हवेत. मिस्टर स्टोक आहे यावेळेस ऑन साईडला खेळायचं होतं मात्र चेंडू ऑफ साईडला गोशंगी क्षेत्रामध्ये त्या दिशेने येतोय. 2 धाव मिळतील या फटक्यावर आणि या 2 धावेने धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 8. मंदार किणी आणि अक्षय मात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि मगाशी ज्याप्रमाणे मी माहिती दिली होती JMCC NY आणि आई जरीमरी नायरा 11 हे दोन्ही संघ जर पाहायचे गेले तर वेगळे नाहीयेत. दोघांचेही मैत्रीपूर्वक संबंध खूप चांगले आहेत. मात्र मैत्रीपूर्वक संबंध चांगले कुठे, बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आम्हाला परस्पर विरोधी असं म्हणू शकतो. मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत आहे, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचू शकला नाहीये. डीप लॉंग ऑनचा 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. धावा झाल्या आहेत त्या म्हणजे 10. षटक मैदानाच्या आतमध्ये आपण दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. ऋषी पाटील या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. न्यू टॅलेंट आहे बघा. युवा पिढीला संधी दिली गेलेली आहे एक्सर मान्सून लीगच्या माध्यमातून. आणि एक कौतुक असेल ते म्हणजे आई एकविरा मित्र मंडळ यांचं, कारण 5 षटकं 5 गोलंदाज म्हणजे प्रत्येक युवा पिढीला या ठिकाणी संधी आहे. यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, लेटकटच्या माध्यमातून हा फटका खेळायचा होता. वन डे असेल, वेगवान गोलंदाजी होत आहे. रबर बॉल स्पर्धा मित्रांनो, मी म्हटलं ना की सर्वात जास्तीत जास्त रबर बॉल स्पर्धा कुठे खेळल्या जात असेल तर तो एक्सरचा गाव आहे. आणि त्याच्यामध्ये नक्कीच एक्सर मान्सून लीगचा आणखीन एक भर. ऑलरेडी तुमचे 13 गावकप असतात, त्याच्यामध्ये आणखीन एक मोठी एक स्पर्धा. आणि ही आतुरता असेल बघा, गणपती गेल्यानंतर पुढच्या वर्षी बाप्पा कधी येतील ही आतुरता अनेकांना आहेत. बाप्पांचं आगमन तर नक्कीच या महिन्यात होत आहे. त्यांच्या आगमनाच्या तयारीला तर आपण सर्वच जण लागलो आहोत. त्याप्रमाणे पुढच्या वर्षी एक तर नंदू पाटील यांची एक्सर प्रीमियर लीगची आतुरता असते. त्यानंतर ते सीझन, टेनिस बॉलचं सीझन संपल्यानंतर पावसाळी रबर बॉलचं सीझन ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस नक्कीच एक्सर मान्सून लीगच्या या पर्वाची आतुरता असेल. ते पर्व दुसरं असेल, मात्र त्या पर्वाची आतुरता एक्सर नगरवासियांना असेल. 2 धावा काढल्या गेल्या, धावसंख्या झाली आहे ती 13. अनेक ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा सुरू आहेत, अनेक ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा येत आहेत. MHB ला देखील मला वाटतं एक सगळ्यात मोठी स्पर्धा सुरू आहे. दीपक शहा, सर दीपक शहा असं म्हणता येईल. मॉन्टी सर खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट जगतातील.
यावेळेस लाईन पाहिली आणि चेंडूला सोडून देण्याचं काम केलं गेलं. अजित चव्हाण यांच्याकडून वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 14. एक सगळ्यात मोठी स्पर्धा सर्वात आधी नक्कीच मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खेळली गेली होती. सर दीपक शहा चषक. जवळपास मित्रांनो 100हून अधिक 120 संघ, मॉन्टेसर 120 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळले होते. ओव्हरऑल ठाणा म्हणा, त्यानंतर शहापूर म्हणा, त्यानंतर पालघर म्हणा, वसई म्हणा, अशा अनेक क्षेत्रातून ते खेळले गेले. मिस्टर स्टोक पुन्हा एकदा गणेश म्हात्रे. यावेळेस दुसरा कॅच नंदू पाटीलचा इशारा आमच्या दिशेनं. 200 रुपये पुन्हा एकदा नंदू पाटील कडून दिले जातील गणेश म्हात्रे यांना. जबरदस्त यावेळेस कॅच पकडला गेलाय. अप्रतिम. वेल्डन गण्या. यावेळेस नक्कीच दुसरी सफलता टीम आई जरीमरी नायरा 11 या टीमला. मात्र दोन्ही कॅच कोणी पकडले? दोन्ही कॅच पकडलेत गणेश म्हात्रे यांना. दुसरा फलंदाज बाद. यावेळेस परतीच्या दिशेने आपण पाहू शकाल मंदार किणी यांना. दोन्ही ओपनर बॅटर यावेळेस डक आउट रिझन मध्ये. बघा नायरा या टीमच्या जर विषय म्हणायचं गेलं ना तर रणजित म्हात्रे ओनर आहेत. मात्र जी निवड केली आहे रणजितनं, बघा नितेश किणी जे 40+ खेळाडू आहेत, लेजेंडरी खेळाडू आहेत, ते देखील तुम्हाला या टीममध्ये पाहायला मिळत आहेत. त्यानंतर नंदू पाटील हे देखील या टीममध्ये आहेत. तो नंदू गणेश म्हात्रे हे देखील या टीममध्ये आहेत. तर एक नक्कीच चांगली टीम निवडली गेलेली आहे. 40+ एक्सपिरियन्स खेळाडूंना संधी जास्त दिली गेलेली आहे. 2 कॅच गणेश म्हात्रेंना पकडले. 2 फलंदाज बाद झाले त्या ठिकाणी. एकतर आघाडीचे दोन्ही फलंदाज, एकतर म्हणजे मंदार किणी, त्यानंतर जवळपास कृतिक म्हात्रे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॅटर्स नेम, बॅट्समॅन नेम्स वरुण म्हात्रे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात. ॲज अ ऑलराऊंडर म्हणून या टीममध्ये खेळत आहेत. JMCC NY या टीममध्ये ऑलराऊंडर म्हणून भूमिका पार पाडणार आहेत वरुण म्हात्रे. चांगला चेंडू आहे मात्र यावेळेस बॅटचा स्पर्श होऊन चेंडू एसटीच्या अगदी जवळून निघून येतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली गेली आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आहे आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर फळकावर धावसंख्या लागली गेलेली आहे JMCC NY या टीमची. ती म्हणजे 2 बाद 14 धावा. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर न्यू बॉलर्स तेजस पाटील. प्रेमाने नक्कीच गोट्या असं म्हटलं तर पेटनेम आहे. प्रत्येकाची ओळख असते लक्षात ठेवा. आणि काहींना तर क्रिकेटनी नक्कीच वेगवेगळी ओळख दिलेली आहे. आज जर आपण विचार केला तर भरत वाघेला चुवा या नावानं प्रसिद्धी त्यांना टेनिस क्रिकेटने दिली आहे. शॉर्ट बॉल ऑफ साईडला चेंडूला पंच केले. इथे कॅच मात्र आता दोन्ही साईडला गेलाय. प्रयत्न चांगला केला होता, अगदी त्या कॅच पर्यंत पोहोचला देखील गेला होता. मात्र अंतिम क्षणी तो कॅच ड्रॉप झाला. आणि तो कॅच कुणाचा ड्रॉप झाला बघा. रणजित देखील थोडंसं नाराज होतोय कारण तो कॅच होता मित्रांनो, तो अक्षयचा कॅच होता. आणि अक्षयच्या विषयी मी माहिती मगाशी तुमच्यापर्यंत पोहोचवली की एक चांगला खेळाडू आहे अक्षय म्हात्रे. त्याच्यावर भरपूर अपेक्षा आहेत टीमच्या. त्याच्यामुळे ती विकेट खूप महत्त्वपूर्ण होती आणि एक ती संधी अक्षयला मात्र मैदानाच्या आतमध्ये दिली आहे. फटका जबरदस्त आहे. 1 धाव तरी ते नक्कीच मिळणार आहे. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी दीप आहे. धावा झालेल्या आहेत त्या 16. धावा झाल्यात. रबर बॉल स्पर्धा. पाऊस जरी किती मोठ्या प्रमाणात आला तरी देखील या स्पर्धेला थांबवू शकत नाहीये. लक्षात ठेवा अशी रबर बॉल स्पर्धा. आणि अनेकांना ज्यावेळेस मी सांगतोय की मी एक्सरला निघतोय
कॉमेंट्री करण्यात बरेच जण सांगतात अरे ती जी ग्राउंड आहे ती नक्कीच खारटण विभागामध्ये आहे, तिथे रबर बॉल स्पर्धा खेळल्या जातात मोठ्या प्रमाणात. मी म्हणतोय नेहमीच म्हणतो मोठ्या प्रमाणात रबर बॉल स्पर्धा खेळल्या जातात. ऑन साईडला चांगला फटका आहे यावेळेस. शॉर्ट मिडचा फिल्डर दीप येतोय. एकच जा मिळेल. धावा झाल्यात 17. इथून घरी जाताना कदाचित काय आईबाबांकडून बोलणं मिळत असेल ते कळत नाही, कारण प्रत्येक चिखलामध्ये लोळूनच जातोय असं म्हणू शकतो आपण. चला वेळेकडे लक्ष द्या. बघा 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं क्लिअर करायचे आहेत, अन्यथा 3 धावेच्या पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. त्याच्यामुळे वेळ वाचवा इतकंच म्हणेल मी. यावेळेस नक्कीच खराब लाईन आउटसाइड ऑफ स्टंप. पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. धावा 1 न पुढे जात आहे. धावा संख्या झाली आहे ती 18. षटक तिसरा आपण पाहतोय. यावेळेस शॉर्ट बॉल होता, पुरेपूर फायदा. हुकचा फटका खेळला गेलाय लॉंग लेग च्या दिशेनं. डिक्लेरेशन झोन 1 डे असेल. 1 बाउन्स वॉर्न केलं गेलंय या ठिकाणी. नक्कीच गोलंदाजाला मात्र वॉर्निंग दिली गेली आहे की आता तुम्ही मात्र अशा प्रकारे चेंडू टाकू शकत नाहीयेत. मात्र या चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला मैदानाच्या आतमध्ये वरून. अगदी वरून तो चेंडू खेळला गेला. ओपन मैदान असतं तर नक्कीच काही धावा नक्कीच मिळू शकल्या असत्या, मात्र घोषांकित क्षेत्र असल्या कारणाचं या ठिकाणी 1 धाव मात्र वरूनच्या अकाउंटवर. संघ पोचला गेला 19 या धावसंख्येवर. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला गेलाय. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहे तैनात. फक्त 1 धाव. चेंडू शोधला जातोय. चेंडू शोधण्याचं काम सुरू आहे. चेंडू सापडला नाहीये. 1 धाव झाले. बघा स्वतः यष्टीरक्षक त्या ठिकाणी जातोय चेंडूला उचलण्यासाठी, मात्र ज्या ठिकाणी जो फिल्डर होता त्याला मात्र तो चेंडू मिळाला नाहीये. अगदी म्हणायचं गेलं तर धुंडो धुंडो रे साजना. चिखलामध्ये ज्याप्रमाणे आपण आगरी भाषेत म्हणायचं गेलं की चिंबोरे ज्याप्रमाणे सटकते मिळत नाहीये, त्याप्रमाणे चिखलामध्ये चेंडू सापडत नव्हता. असं वाटलं होतं की हा पहिला चौकार दिला जाईल की काय, मात्र स्वतः मयूर त्या ठिकाणी जातो यष्टीरक्षक चेंडूला उचलण्यासाठी. धावा आहेत ते 21. कदाचित तो चेंडू पडल्यानंतर तो चिखल उडला गेला, त्याच्यामुळे कदाचित तो चेंडू आईट साईड झाला नाही असं मला तरी वाटते. किंवा त्याचा चष्मा जो त्यांनी घातलेला आहे त्या चष्म्यावर कदाचित तो चिखल उडाला असेल, असं काहीतरी घडू शकलं असेल. यस, काय झालं, क्रॅम्प आलाय का? बघा दीपेश पाटील गोवा यांच्याकडून पारितोषिक आले आणि ते कोणासाठी आले? वरुणसाठी आले. वरुणनं 3 षटकार जर मारले तर दीपेश कडून ते 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. 2000 किती? 2000 लागोपाठ 3 षटकार 2000 रुपये. क्या बात आहे. दीपेश पाटील गोवा यांच्याकडून ते पारितोषिक आहे. वरुणला आता मात्र वरुण फटके खेळावे लागतील. धावा 21. यावेळेस वरुणच्या बॅट मधून हा वरुण फटका, हा सर्वात लॉंगेस्ट, मात्र डिक्लेरेशन झोन असल्या कारणास्तव त्या ठिकाणी दिले जातील फक्त 2 धावा. नाहीतर इथे नक्की 6 नाही 8 असते. 8. काय फटका खेळला होता वरुण, जबरदस्त फटका. अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडूला खेळलं गेलं. फक्त 2 धावा. धावसंख्या झाली आहे ती 23. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिले षटक आपण पाहिलं मयूर पाटीलनं हाताळलं, फक्त 5 धावा मयूरनं खर्च केल्या. दुसरं षटक आपण पाहिलं ऋषी यांचं पहिलं, आपण 9 धावा ऋषीनं खर्च केल्या. तिसरं षटक आपण पाहिलं ते म्हणजेच तेजस पाटील यांचं जवळपास 9 धावा तेजसनं दिल्या. बघा नंदू पाटीलनं ते कॅच जमा केले आहे. गणेश मात्रे 400 रुपये तुमचे जमा झालेले त्या ठिकाणी. नंदू पाटीलनं 500 रुपये जमा केले त्या ठिकाणी. त्यानंतर नितेश किणी, एक एक्सपिरियन्स गोलंदाज, 40+ क्रिकेटमधील एक स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हणू शकतोय. कारण ॲज अ टीम कॅप्टन असताना मात्र नक्कीच यावेळेस एक्सर बी संघाचं स्वप्न पूर्ण केलंय. खूप खुश असतील नक्कीच त्या ठिकाणी. आणि खास करून उत्तम
दादा जे असतील ते भरपूर खुश असतील नितेश किणी यांच्यावर, कारण ते स्वप्न होतं एक सर बीचं की एखादं टायटल आपल्याला मिळायला हवं या सीझनचं, आणि ते या सीझनचं टायटल मात्र नितेश किणी यांना मिळवून दिलं आहे एक सर बी टीमला. आणि तेच मास्टर ब्लास्टर्स खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर. चला दोन्ही टीम रेडी द्या. पृथ्वी चॅम्पियन आणि आई गावदेवी. यावेळेस देखील जबरदस्त फटका आहे अक्षयच्या बॅटमधून. स्क्वेअर लेगच्या दिशेनं मागे फिल्डर आहे, त्यांनी टिपलाय कॅच, संपलाय खेळ. अक्षय मात्रे यांचा आणखीन एक धक्का बसतोय त्या ठिकाणी JMCC NY या टीमला. अक्षय मात्रे बॅक टू द पॅव्हलियन, आउट. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच तब्बल 23 धावा फलकावर. चौथं षटक प्रगतीपथावर आहे आणि चौथ्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूमध्ये या ठिकाणी मात्र नितेश किणीनं मात्र सफलता प्राप्त केली आहे. एक सर्वात मोठा फलंदाज अक्षय मात्रे यांना मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत ते म्हणजेच नितेश साळुंके म्हटलं तर सेकंड आयकॉन JMCC NY या टीमचे. डान्सिंग डाऊन द पिच पुढे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. 23 धावा राज, 24 झाल्यात. धावा 24 आहेत. नितेश किणी पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल आहे, आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेला, फटका हवेत खेळला गेला. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी त्यांनी टिपलाय कॅच. आणि यावेळेस नक्कीच आणखीन एक सफलता. यावेळेस परतावं लागेल नितेश साळुंके या खेळाडूला. नितेशनं घेतले नितेशची विकेट. दुसरी सफलता नितेश किणी यांच्या अकाउंटमध्ये आणि नितेश साळुंके मात्र डगआउट रिझर्व्हमध्ये, आउट. दोन सफलता नितेश किणी यांच्या खात्यावर आहेत. आतापर्यंत धावा मात्र 24 झालेल्या आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो म्हणजे नंदू पाटील. बघा एका संघाच्या माध्यमातून 40+ क्रिकेट हे दोन्ही खेळाडू खेळत आहेत. इथे मात्र परस्पर विरोधी आहेत. बॅटचा स्पर्श तर केला होता चेंडूनं, मात्र चेंडू सरळ निघतोय मयूर पाटलांच्या हाताच्या दिशेनं. नंदू पाटील ज्यावेळेस एकसर बी संघामध्ये जो बदल झालाय, बदल होणं हे खूप गरजेचं आहे. एक म्हणजे भावेश मात्रे हा खेळाडू इन झाला, नंदू पाटील हा खेळाडू इन झाला. या टीमचे क्लिंग बोल्ड दांडीगुल. यावेळेस नंदू पाटील डग आउटच्या दिशेनं तिसरी विकेट नितेश किणी प्राप्त करतोय. काय गोलंदाजी आहे. रबर बॉल क्रिकेटचा खेळ न्यारा नेहमीच म्हणतायत. बघा 40+ क्रिकेट नेहमीच आपण पाहिले आणि आज रबर बॉलचं क्रिकेट पाहतो आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील 40+ खेळाडू तुम्हाला पाहायला मिळते आहेत. म्हणजे क्रिकेटपासून वंचित कोणी राहू शकत नाही आहे.
एकसरच्या या गावामध्ये 3 विकेट नितेशनं प्राप्त केले त्या ठिकाणी. आत्तापर्यंत वाईटच्या माध्यमातून फक्त 1 धाव दिले. जबरदस्त गोलंदाजी, अतिशय सुंदर गोलंदाजी नितेश किणीच्या माध्यमातून केली गेली आहे. 24 धावसंख्येवर संघ थांबला आहे. JMCC NY नंदू पाटील बाद झाले आणि त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. रोहन मोरे. थोड्याशा पावसाच्या सरी येणं गरजेचे आहे. जर पाऊस आला तर खूप मजा येईल मी म्हणेल या मॅचला. कारण अजू म्हणतोय नको नको पाऊस नको. मी अंपायर आहे तिथं पण पाऊस नको. आउटसाइड लेग स्टंप अगदी बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न होता. पॅडवर मारा करायचा होता नितेश किनी यांना. मात्र पुन्हा एकदा लाईन खराब पाहायला मिळते. एका धावेने मात्र स्कोरबोर्ड नक्कीच पुढे सरकेल. धावा झाल्या त्या 25. तिसरी मॅच आजच्या दिवसातील आपण ही पाहतोय. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू होता. यॉर्करचा मारा केला होता. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने. यष्टीरक्षक स्वतः मयूर पाटील चेंडूला फील्ड करतायत. बॅटर सेफ आहे. उशीर झाला इतकंच मी म्हणेल. बघा त्रास जास्त होत असेल बॅटर्सला तर बॅटर बाहेर आला तरी चालेल. जीवावर बेतेपर्यंत क्रिकेट खेळू नका हे माझं एक स्पष्ट मत आहे. तुम्हाला जर क्रॅम्प येत असेल तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. आयोजकांना विनंती करतोय जर तुमच्याकडे स्प्रे असेल रिलीज स्प्रे तर प्लीज तो मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. धावा झालेल्या त्या 27. पाण्याची बॉटल्स पाण्याच्या बॉटल्स मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. रिलीज स्प्रे असेल तर रिलीज स्प्रे देखील मैदानाच्या आतमध्ये प्लीज पाठवून द्या. खूप महत्त्वपूर्ण बॅटर्स आहे लक्षात ठेवा. वरून मात्र यांच्याविषयी म्हणायचं गेलं कारण मोठमोठे फटके लॉंगेस्ट षटकार सर्वात लांब लचक फटके खेळण्यामध्ये माहीर असे खेळाडू आहेत. थोडंसं त्रास त्यांना त्या मैदानाच्या आतमध्ये होत आहे. क्रॅम्पला त्यांना सामोरं जावं लागलेलं आहे. त्याच्यामुळे मित्रांनो नेहमीच म्हणतोय पाणी जास्त प्या. पावसाळा असला की आपण पाणी कमी पितो. थंडी असते की पाणी कमी पितोय. मात्र पाणी कमी पिऊ नका. पाण्याचं सेवन करत राहा. पाणी हा खूप महत्त्वपूर्ण आहे आपल्या शरीरामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला प्यास लागो किंवा न लागो पाणी हा पोटामध्ये जायला हवा. कमीत कमी 2 लिटर तरी पाणी म्हणजे सर तुमच्या पोटामध्ये जायला हवा पूर्ण दिवसामध्ये. 4 लिटरची अपेक्षा तर करतो आपण पण 2 लिटर तरी जायला हवा. त्याच्यामुळे प्लीज उन्हाळा असो उन्हाळ्यात तर आपण पाणी पितो मात्र पावसाळ्यामध्ये तर पाणी जास्तीत जास्त प्या इतकंच म्हणेल. जेणेकरून त्या या क्रॅम्प सारख्या प्रकारापासून तुम्ही थोडंसं लांब राहू शकाल. चला मॅचला करूया आपण सुरुवात. थोडासा व्यत्यय आला होता. दुखापत झाली होती खास करून वरुण मात्रे यांना. आणि पुन्हा एकदा नक्कीच आपल्या टीमसाठी खंबीरपणे ते मैदानाच्या आतमध्ये उभे राहिलात. मला खेळायचं आहे. मला माझ्या टीमला पुढे न्यायचं आहे. दुखापत झाली तरी चालेल मात्र मला माझ्या टीमसाठी खेळायचं आहे. धावा झालेल्या आहेत JMCC NY या टीमच्या. त्या म्हणजे 27 धावा. आतापर्यंत विकेट पडल्या आहेत या टीमच्या. त्या म्हणजे 4 विकेट्स माफ करा आतापर्यंत पडल्या गेलेल्या आहेत. यावेळेस लाईन खराब पाहायला मिळते. वाईटचा इशारा पंच अजित चव्हाण यांच्याकडून दिला जातोय. धावा झाल्या त्या 28. पुन्हा एकदा नितेश रेड्डी. यावेळेस अगदी पुढे चेंडू उचलला गेलाय. हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी मात्र कॅच त्याच्या हातून निसटला गेलाय. मला वाटतं इथे एकही धाव काढली नाहीये. याचं कारण देखील मी तुम्हाला सांगू शकतोय कारण इथे वरुण पाटील यांना स्ट्राईक हवी आहे.
आणि त्याच्यामुळे तिथे धाव मात्र कदाचित वरून ती काढली नाही आहे. स्ट्राईक स्वतःजवळ त्यांनी ठेवली आहे, जेणेकरून येणाऱ्या जे 6 चेंडू आहेत, शेवटचे 6 चेंडू, ते शेवटचे 6 चेंडू मला खेळायचे आहेत आणि नक्कीच एक मोठी धावसंख्या माझ्या टीमसाठी मला बनवायची आहे. हा कदाचित माणूस असू शकेल वरुण पाटील यांचा. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 28 आणि शेवटचं षटक हाताळायचं आहे. त्याला 25 मिनिटं. वेळेकडे लक्ष द्या प्लीज. जेवण आलेलं आहे, थोड्याच वेळात आम्ही जेवण सुरू करू. जय हनुमान महिला मंडळ आणि श्री देवेंद्र ठाकूर यांच्याकडून आज संपूर्ण जेवणाची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे. उद्याच्या दिवसामध्ये ठाकूर कॅटरर्स विजय ठाकूर साहेब यांच्याकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. बघा एक अनाउन्समेंट मी करतोय. फुलटॉस आहे. मी स्ट्राईक का घेतली, शेवटच्या चेंडूवर मी ती धाव का काढली नाहीये हे दाखवून दिलंय. वरुणच्या बॅटमधून हा येतोय खणखणीत षटकार. बघा एक छोटीशी अनाउन्समेंट करतोय, त्या अनाउन्समेंट कडे लक्ष द्या. उद्या रविवारचा दिवस, या स्पर्धेचा अंतिम दिवस, आणि उद्या कमलाकर पाटील जे आहेत त्यांच्याकडे स्वाध्यायीचा सर्वात मोठा कार्यक्रम आहे उद्याच्या दिवसामध्ये. आणि उद्या त्यांच्या त्या ठिकाणी अनेक गावातील स्वाध्याय परिवारातील माणसं येणार आहेत. त्याच्यामुळे उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही ज्या गाड्या त्या ठिकाणावरून येणार आहात, गाड्या फक्त स्लो आणि व्यवस्थित बघून गाड्या घेऊन जा, इतकीच सूचना आम्ही तुम्हाला देतोय. यावेळेस शॉट बॉल होता, अप्परकटच्या माध्यमातून स्ट्रोक खेळायचा होता. कॅच पकडला गेलाय, फिल्डर त्या ठिकाणी पडला गेलाय, मात्र कॅच सोडला नाहीये. कॅच सोडला नाहीये. काय निर्णय येईल पंचांचा. कॅच तर मात्र अप्रतिम पकडला गेलाय. जबरदस्त कॅच. अंगाची माती झाली तरी चालेल, मात्र मला हा कॅच सोडायचा नाहीये हे दाखवून दिलं त्या ठिकाणी. फिल्डर कोण होता त्या ठिकाणी? मिस्टर अरुण गवळी. क्या बात आहे, जबरदस्त कॅच पकडला गेलाय. बघा त्या ठिकाणी आयोजक कमिटी आहेत, आई एकविरा मित्रमंडळाचे काही खेळाडू आहेत, ते म्हणतात यस विकेट आहे. फलंदाज बाद. मयूर या ठिकाणी बाद होतोय. खूप जबरदस्त फटका खेळला होता. पहिल्या चेंडूवर षटकार गणेश म्हात्रे यांच्या, त्यानंतर मात्र ही विकेट गणेशने केले वापसी. जबरदस्त हा कॅच त्या ठिकाणी पकडला गेला अरुण गवळी यांच्याकडून. आणि एक मोठा फलंदाज, प्राइजलेस विकेट या ठिकाणी गणेश म्हात्रेनं मात्र मिळवले. धावा झालेल्या आहेत त्या 34. देवेंद्र ठाकूर साहेब, आपण प्लीज आमच्या मंचावरच बसून राहायचं आहे. चार चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. रेडी राहायचं आहे दोन्ही टीम. ऋत्विक चॅम्पियन आणि आई गावदेवी टीम कॅप्टन, दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहायचं आहे. इनिंग संपल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीम कॅप्टन यायला हवेत. ऋत्विक चॅम्पियन आणि आई गावदेवी. गणेश म्हात्रे पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल आहे, आडव्या बॅटने चेंडूला खेळले गेले. स्वतः यष्टीरक्षक मयूर पाटील चेंडूला उचलण्यासाठी जात आहेत. फक्त एक धाव मिळालेल्या फटक्यावर आणि एकेरी धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 35. जबरदस्त जबरदस्त मॅचेस आज पूर्ण दिवसामध्ये आपण पाहिल्यात. तिसरा सामना आपण हा पाहतोय जेएम्स सीसी एनवाय आणि आईजरीमरी नायरा 11 या दोन टीमच्या दरम्यान. आणि खूप चांगली मॅच मित्रांनो सुरू आहे. आतापर्यंत धावसंख्या देखील जर आपण पाहिली तर 35 धावा या फलकावर लावल्या आहेत जेएमसीसी या टीमनं. डान्सिंग डाऊन द पिच. थोडंसं दुविधा मनस्थितीमध्ये हा स्ट्रोक खेळला गेला. चेंडू अगदी टॉस झाला, गुडलेनवरून चेंडू बाउन्स झाला
आणि या मात्र उसळी घेणाऱ्या चेंडूनं बीट केले ते म्हणजे बॅटर रोहन मोरे यांना. 3 चेंडूंचा खेळ, 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. शॉर्ट बॉल आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा. फटका अतिशय सुंदर होता. गोशांगी क्षेत्र असल्या कारणास्तव या फटक्यावर मात्र मिळतील त्या म्हणजे 2 धावा. रोहन मोरे, खूप जबरदस्त फटका खेळला गेला. अगदी चेंडूला मिडल केले गेले होते त्या ठिकाणी. ही जर खासियत आहे, सरळ बॅटनं तुम्हाला खेळता येणं गरजेचं आहे. आणि खास करून ज्या काही महत्त्वपूर्ण बाजू आहेत, मिड विकेट म्हणा, स्क्वेअर लेग म्हणा, ह्या ज्या सीमा आहेत ह्या गोशांगी क्षेत्र म्हणून जाहीर झाल्यानंतर मात्र प्रत्येक गोलंदाजानं एकच टप्पा यूज केलाय. शॉर्ट बॉल जास्तीत जास्त टाकले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. अंतिम चेंडू असेल. गणेश म्हात्रे यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर तयार. समोर आहे मोरे. यावेळेस मंकड विकेट. शेवटचा चेंडू असल्या कारणास्तव इथे मात्र वॉन केलं गेलं नाहीये. नियमानुसार इथे मात्र फलंदाज बाद. चेंडू काउंट होणार नाहीये. चेंडू तुम्हाला टाकावा लागेल नियमानुसार, तो एक नियम आहे. बॅटर फक्त जाऊ द्या. चेंडू गणेश मात्र टाकावा लागणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जय पाटील. नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच या गावातील व्यक्तीने मात्र याला नाव दिलं आहे, ते म्हणजे उस्मान. खरोखर बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली तर त्याचप्रमाणे आहे. आणि प्रत्येक नक्कीच काही असे टेनिस क्रिकेटचे खेळाडू आहेत, हे भरपूर असे जे प्रोफेशनल खेळाडू आहेत त्यांना फॉलो करत आहेत. त्याच्यामध्ये उस्मान पटेल एक मोठं नाव आहे. मात्र सध्याच्या या सीझनमध्ये जर पाहिलं आपण थोडंसं ते नाव कमी पाहायला मिळेल. विशाल सर आपल्याला उस्मान पटेल. शॉर्ट बॉल यावेळेस देखील फटका प्रॉमिसिंग नाही, मात्र काही धावा देऊन जाईल. 1 धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न, चेंडू शोधावा लागला त्या ठिकाणी आणि चेंडू शोधण्याच्या या वेळेमध्ये मात्र 2 धावा झाल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय, मात्र तिसरी धाव करताना मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. जय. शेवटच्या चेंडूवर मिळतील 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 5 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय. जे MCC NY या टीमची, ती म्हणजे 39 धावा आणि 40 धावेचं टार्गेट समोर ठेवलं आहे आई जरीमरी नायरा 11 या टीमच्या. चला वळूया आपण नाणेफेकीच्या दिशेने. ऋत्वी चॅम्पियन टीम कॅप्टन आणि आई गावदेवी टीम कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. मी देवेंद्र ठाकूर यांना विनंती करतोय की आपण स्टेजवर यायचं आहे. देवेंद्र ठाकूर यांना विनंती करतोय की आपण स्टेजवर यायचं आहे. तसेच ऋत्वी चॅम्पियन टीम कॅप्टन आणि आई गावदेवी टीम कॅप्टन प्लीज टॉस साठी या. एकोणचाळीस धावा झाल्यात. आई जरीमरी नायरा 11 40 धावा तुम्हाला करायच्या आहेत विजयासाठी. बघा ऋत्वी प्लीज टीम कॅप्टन यावर. मी म्हटलं होतं मगाशी देखील की अर्धी इनिंग आणि मी भावेश मात्र यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. जेवण सुरू झालेलं आहे आणि आजच्या संपूर्ण दिवसाची जेवणाची व्यवस्था आहे जय हनुमान महिला मंडळ आणि श्री देवेंद्र ठाकूर यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. दोघांचेही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जाणार आहे. मित्रांनो भावेश मात्रे यांना विनंती करतोय आपण वर या. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. टॉस त्या ठिकाणी केला जातोय. एका साईडला ऋत्वी चॅम्पियन तर एका साईडला असेल आई गावदेवी. म्हणजे एका साईडला असेल संकेत पाटील यांचा संघ तर एका साईडला असेल नंदू पाटील यांचा संघ. नाणेफेकीचा कौल झाला. टॉस विन ऋत्वी चॅम्पियन संघ नाणेफेक जिंकलाय. आपले निर्णय कळवायचा आहे ऋत्वी. यस तुझं नेहमी असते ते गाव कपलाव देखील तुझं तेच असते.
चला जेवण सुरू झालं आहे. पुन्हा एकदा अनाउन्समेंट मी करतोय. जय हनुमान महिला मंडळ आणि देवेंद्र ठाकूर यांच्या वतीनं जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गणेश म्हात्रे तुमचं कॅश प्राइज, गणेश म्हात्रे तुमचं कॅश प्राइज देखील या ठिकाणी आलेलं आहे. नंदू पाटील यांच्याकडून 500 रुपये ते जमा झालेत. 400 रुपये तुम्हाला द्यायचे आहेत. बघा निर्णय लगेच द्यायचा आहे. ऋत्वी चॅम्पियन जर तुम्ही निर्णय इथे दिला नाही तर तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल आयोजक म्हणतायत. त्याच्यामुळे निर्णय लगेच जाहीर करा. ते मी म्हणत नाही, ते आयोजक म्हणतायत. बघा ज्या वेळेस तुम्ही टॉस साठी याल त्यावेळेस निर्णय देखील तुम्ही तुमच्या सोबत आणायचा आहे. टॉस झाल्यानंतर त्वरित निर्णय तुम्हाला द्यायचा आहे. टॉस झाला आणि जर तुम्ही त्वरित निर्णय दिला नाही तर मात्र आयोजक तुम्हाला पॅनल्टी देतील 2 धावेची. लक्षात ठेवा, 2 धावेची पॅनल्टी तुम्हाला आयोजक देतील. टॉस झाल्यानंतर तुमचा निर्णय हा त्वरित येणं गरजेचं आहे. देवेंद्र ठाकूर आपण वर यायचं आहे आणि मी विनंती करतोय नायरा प्लीज आपले आघाडीची जोडी बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाऊ दे. नायरा या ठिकाणी आपण सन्मानाच्या दिशेने वळूया मित्रांनो. ज्यांच्या माध्यमातून आजच्या जेवणाचा संपूर्ण खर्च उचलला गेलेला आहे एक म्हणजे जय हनुमान महिला मंडळ, त्यानंतर श्री देवेंद्र ठाकूर आणि या ठिकाणी देवेंद्र ठाकूर यांचा शुभ सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. आई एकविरा मित्र मंडळ यांच्या वतीनं देवेंद्र ठाकूर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. लाईव्ह टेलिकास्ट मयूर पाटील. थांबायचं आहे थोडंसं. कॅमेरा जर आपला प्लीज टॉस बॉक्सच्या दिशेने आपला वळवावा. मनीष बॅटर जाऊ द्या. नायरा बॅटर आघाडीची जोडी प्लीज पाठवून द्या. नायरा रणजित म्हात्रे विनंती करतोय आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवून द्या. आपण या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. देवेंद्र ठाकूर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो आई एकविरा मित्रमंडळ यांच्या वतीनं. सनी चौधरी खास वाघविळवरून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. थँक्यू देवेंद्र. आज संपूर्ण जेवणाचा खर्च आपण उचलला आहे त्याबद्दल मी आई एकविरा मित्रमंडळाच्या वतीनं आपला मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि सनी चौधरी साहेब आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. थँक्यू धन्यवाद. असंच सहकार्य आपलं अपेक्षित असेल पुढच्या सीझनसाठी देखील. धन्यवाद मनापासून आभार व्यक्त करतोय आणि नक्कीच समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल. इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. हसमुख पाटील या ऐकूया आपण या गावाचा एक गोड आवाज हसमुख पाटील यांचा. हॅलो धन्यवाद भरतराव साहेब. खरोखर आपण आवाज ऐकला तो पांजू गावातला गोड आवाज. आता मॅच सुरुवात होते आहे. JMCC 11 नायरा, JMCC NY आणि जरीमरी नायरा 11 या दोन्ही संघांमध्ये सामना सुरुवात होत आहे आणि जिंकण्यासाठी आव्हान दिलेलं आहे. ते नायरा 11ला 40 रनाचं आव्हान दिलेलं आहे आणि फलंदाज उतरले तर मयूर आणि रणजित आणि
खेळाडूंना सर्वांना नम्र विनंती आहे, जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे, आपण जेवून घ्यायचंय. खरोखरच सुंदर असं आयोजन. एक्सर मान्सून लीग जय पाटील उर्फ उस्मान पाटील यांनी प्रत्येक झेल पकडल्यास देवेंद्र ठाकूर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. चला मॅच ऑन करायचे, आपल्याला भरपूर असे सामने खेळवायचे आहेत अजून. आपले मेन पंचायत अजित आणि लेग पंचायत ते मॉन्टी. चला सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन आलेले तर मंदार, स्ट्राईक एंडला ते मयूर, नॉन स्ट्राईकला ते रणजित. बघूया आता 5 षटकामध्ये 40 रनाचं आव्हान दिलं, कसं पूर्ण करतायत दोन्ही खेळाडू. पहिला चेंडू मयूर यांचा यॉर्कर चेंडू होता आणि बघूया पहिला चेंडू आणि सोपा असा झेल सोडलेला आहे. खरोखरच पहिला हादरा बसला असता नायरा 11 यांना संघाला मयूर यांच्या रूपानं. खरोखरच सोपा असा झेल. मला क्षेत्ररक्षण तो नितेश साळुंके आहे, या संघाचा आयकॉन प्लेअर आहे तो. सोपा असा झेल जीवदान. बघूया आता जीवदान मिळालेला मयूर पाटील यांना. जीवदानास त्याचं सोनं करतायत का. बघूया पुढचा चेंडू रणजित यांच्यासाठी, मंदार यांचा लो फुलटॉस चेंडू होता. मला वाटतं डिक्लर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. 2 धावांसाठी. खरोखरच चांगली अशी सुरुवात. तरी बघूया पुढचा चेंडू रणजित यांच्यासाठी, मंदार यांचा. ना एकदा खरोखरच सुंदर असा कानाच्या बाजूने चेंडू गेलेला आहे आणि निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे. 3 चेंडू 3 धावा झालेल्या आहेत. मंदारांनी मोठ्या स्ट्रोक साठी बांधून टाकलेला आहे दोन्ही खेळाडूंना. खरोखरच चांगली अशी सुरुवात. खरोखरच सुंदर असं आयोजन. एक्सर मान्सून लीग प्रथमच पहिल्याच वर्षी सुंदर असं आयोजन आई एकविरा मित्रमंडळाकडून. पुन्हा एकदा लेग साईडला घेऊन काढल्या. बघा किती धावा येतील. एकाच धाव्यानं समाधान दोन्ही खेळाडू. या षटकातील आता फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आपल्याला ते जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जय हनुमान महिला मंडळ आणि देवेंद्र ठाकूर यांच्या मनापासून आभार व्यक्त करतोय आम्ही. पुढचा चेंडू मंदार यांचा, मयूर यांच्यासाठी. पुन्हा बघूया, तुम्हाला बोललो मयूर यांचा झेल सोडलाय. हा धोकादायक फलंदाज आहे. षटकार ठोकलेला आहे मयूर यांनी. संघाची धाव संख्या झाली ती 2 आकडी 10 धावा. आणि तसाच आपल्याला हा सुंदर असा मंडप आपल्याला लाभलेला आहे, तो गावदेवी मंडप डेकोरेटर नंदू पाटील यांच्याकडून. आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचाही हार्दिक आभार व्यक्त करतोय. खरोखर सुंदर असा, कधी कोणाला मंडपाची गरज लागली, कोणी अडचणीत असला तरी नंदू पाटील आपल्या जातीने हजर राहतात. पुन्हा एकदा लागोपाठ बिग 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 षटकार. खरोखरच खतरनाक षटकार मारलेला आहे. मयूर यांचा झेल सोडलेला आहे. झेल सोडल्यानंतर त्यांनी दाखवून दिलेला आहे, माझा झेल सुटल्यानंतर मी काय करू शकतो. आणि संघाची धाव संख्या झपाट्याने वाढलेली ती 16 धावा. खरोखरच सुंदर असा
तसंच आपल्याला यूट्यूब लागलेल्या प्रणील पाटील यांच्याकडून आणि षटक क्रमांक 2 नंबर 2 चा गोलंदाज झाल्यानं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी तर वरून मात्रे तसंच रणजित मात्रे स्ट्राईकला आहेत. रणजित मात्रे अजूनही सुरेख अशी सुरुवात केलेली आहे. मयूर पाटील यांनी तब्बल 2 षटकार ठोकलेले आहेत. बघूया रणजित धुवाधार फलंदाजी करतील का. वरुण यांचा पहिला चेंडू रणजित साठी हलकाच कट केलेली आहे. बघूया एकाच धाव्यात दोन्ही खेळाडूंनी समाधान मानलेलं आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. मयूर पाटील यांना रनआउट करण्याचा प्रयत्न केला होता पण स्टंपला का चेंडू लागलेला नाहीये. खरोखरच संघाची धावसंख्येला 17 धावा. मयूर पाटील खरोखर सुरेख असा फलंदाज. बघूया आता वरून कशी गोलंदाजी करतो मयूर पाटील यांना. मयूर यांचा बघूया टायमर लावलेला आहे. टायमर नुसार आपल्याला षटक संपवायचे आहेत. पुन्हा एकदा मला वाटतं हॅट्रिक होईल वाटतं षटकारांची. खरोखरच हॅट्रिक केलेल्या मयूर पाटील यांनी खरोखरच डेंजर फलंदाज आहेत. लागोपाठ मला 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले आहेत मयूर पाटील यांनी आणि संघाची धावसंख्या झपाट्याने वाढली ते 23 धावा. बघूया पुढचा चेंडू वरुण यांचा पुन्हा एकदा खेळून काढलेला होता. बघा समोरच्या दिशेने काढले किती धावा येतील. 1 धाव काढलेली आहे. दुसऱ्या धाव पण सहजपणे पूर्ण केलेली आहे. संघाची धाव संख्या झाला 25 धावा. चेंडू टाकून दिले फक्त तब्बल 3 चेंडू टाकून झालेले आहे. अजूनही 15 रनाची आवश्यकता आहे. चला टाइमपास करू नका. अजूनही आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत आणि टायमर नुसार पंचवीस मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटके पूर्ण करायचे आहेत. नाहीतर आपल्याला पॅनलाइज समोर जाईल संघाला. पुढचा चेंडू मयूर यांना वरुण यांचा लो फुल टॉस चेंडू आणि हा मला वाटतंय गगनचुंबी षटकार. खरोखरच डेंजर फलंदाजी करतोय मयूरा. संघाची धावसंख्या झाली ती 31 धावा. 9 रनाची आवश्यकता आहे आणि या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा 2 चेंडू मध्ये मॅच संपवतो का 2 ओव्हर मध्ये मयूर पाटील. पुन्हा एकदा आणि स्लो डिलिव्हरी केलेली आहे. हलकासा कट केलेला लेग ब्रेक. मयूर यांना का चेंडू समजलेला नाही आहे. निर्धाव असा चेंडू. वरुण यांचा या षटकातील पहिला चेंडू निर्धाव आलेला आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. खरोखरच धुवाधार अशी फलंदाजी करतो मयूर पाटील. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा मला वाटतं बघूया ग्राउंड शॉट खेळलेला आहे समोरच्या दिशेने. बघूया किती धावा येतील. एकाच धावेने समाधान. षटक संपले. दुसरं 2 षटकामध्ये तब्बल 32 धावा आलेल्या आहेत. म्हणजे पहिला षटक टाकलं मंदाऱ्यांना 16 धावा आल्या आहेत आणि दुसरा षटक टाकला वरुण यांना 16 धावा आलेल्या आहेत. 32 धावा झालेल्या आहेत. आता 18 चेंडू आणि फक्त 8 धावांची गरज. उस्मान पाटील जरा कमरेवरती विठ्ठल रखमाईचा
ते लेग साईडला आहे, ते समोर उभीवर उभं केलं असतं ना देवेंद्र ठाकूर, तर त्याने एका हातात झेल घेतला असता. पिंट्या ज्ञानेश्वर बघूया सुधोरे कसा लेफ्ट आर्म गोलंदाज आहे हा. एकाच धावेत 2 धावा काढलेल्या आहेत. चौतीस झालेला आहे. 6 रनांची आवश्यकता अजूनही. पिंट्या लेफ्ट आर्म अनुभवीचा गोलंदाज आहे. मयूर यांना बघूया आता कसा आणि मला वाटतं 2 धाव्यासाठी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. संघाची धाव संख्या झाली ती 36 धावा. 4 रनाची आवश्यकता आहे अजूनही. चला ऋत्विक चॅम्पियन तयारीत राहायचं आहे. पिंट्या यांना खरोखर सुरेख अशी गोलंदाजी करत आहे. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. आता फक्त आणि फक्त 2 रनाची आवश्यकता आहे. ऋत्विक चॅम्पियन आपण क्षेत्ररक्षण लावासाठी सज्ज राहायचं आहे. आणि आई गावदेवी आपण सलामी वीर बॉल द्यायचे. गौरव मात्रे बॉल द्यायचे. बघूया उस्मान पाटील कडे चेंडू गेल्या. बघूया किती धावा देतील जय पाटील यांचा परफेक्ट थ्रो आहे. 2 धावेची गरज करणार नाही. चला 1 रनाची आवश्यकता आहे. चला ऋत्विक चॅम्पियन आपण क्षेत्ररक्षण लावण्यासाठी सज्ज व्हायचं आहे लगेच, कारण का आपल्याला अजूनही 4 मॅच खेळवायचे आहेत. चला शेवटचा 1 रनाची आवश्यकता आहे. रणजित आणि खराब असा चेंडू वाईटच्या रूपानं 1 धाव आणि जरीमरी नायरा 11 संघ जिंकलेला आहे. चला आपण हँडशेक एका लाईनीमध्ये करायचं आहे, कारण का शिस्तीबद्दल अशी चांगली अशी टुर्नामेंट आहे. चला JMCC संघ NY आपण लाईनी देऊन हात हँडशेक करायचा आहे.